काय रिंग हा? रिंग रिंग पसंत आहे मला म्हणलं. आवडली असं म्हणायचंय का तुम्हाला? रिंग कुठलाही शब्द कुठेही वापरतात. हा म्हणजे तेच छान आहे बघा की नाद खोळा एक नंबर एकदम नाजूक बिजूक असं मस्त लोमट्याला भारी आहे म्हणून म्हणलं. आणि शब्दांचं आम्हाला कौतुक सांगू नका. शब्द बिब्द काय हुडकत बसत नाही आपण मनातील त्या धाडदिशी बोलून मोकळ होतो. जाऊ दे हो, तुमच्याशी ना काही बोलून अर्थच नाही, उपयोगच नाही. का म्हणजे काय काय म्हणलं तुम्ही? ते जाऊ दे. मला सांगा तुमच्याकडे ही रिंग कशी आली? आमच्या बागेत पडली होती की काल काल ना का आपण तिथे शोधली आपल्याला गावलीच नाही. नंतर रव्या पाव्याने शोधून दिली मला. आज सकाळी पाव्यानं दिली. रात्रभर शोधत होती पोरं माहिती आहे काय. अरे वा, हा मग लई मेहनती पोर. तुम्ही खोटं पण बोलता. म्हणजे खोटं कशाला बोलू? तेच मला कळत नाहीये. हे असं खोटं का बोलताय तुम्ही? खोटं काय हे खरं आहे. तुमचंच आहे कानातलं हे 23 कॅरेटचं खरं. 22 कॅरेटचे माझे. हा हा तसं असेल मला काय माहित. माझं काय मी काय ज्वेलरी वाला आहे. अहो एवढी काय बघताय तुमचीच आहे. माझी नाहीये ही रिंग. अहो तुमचीच रिंग आहे. ही रिंग माझी नाहीये. नीट बघा तर बघा चेक करून बघा दुसरी कुठे आहे. 1 मिनिट. काय कुठे झालं हो. या 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 तुम्ही मुलींना सगळे इथे थांबा. मी तुमची काय व्यवस्था आहे ती बघून येतो. काय ग, तयारी तर लय भारी केली आहे ना? वय ना, घर बघितलं राजवाडा वाटतो राजवाडा. आणि या राजवाड्याची मालकीण झाली ना तर महाराणी महाराणी. तुझं सोड ग. या राजवाड्याची मी मालकीण झाली ना माझी 5 बोट तुपात असतील. बघच तू. हो हो. जरा बाजूला जाऊ दे मला. लई घातल्या ते पोरी. हा असू दे असू दे. हा झालं का? समजा खुर्च्या लागून झाल्या. अरे हे काय मध्ये पटपट हलो हलो हलो. आता हे झालं हे झालं हे झालं. हा शंकर वय अरे थोरल्या सरकारांची खुर्ची तर कशाला लावली. पण आपण लावू बरं. चल चल पळ. वय 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 खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की होय. नाही बघा. मागच्या याला नमस्कार दुर्गेश्वरी मॅडम. नमस्कार. मुली आल्या आहेत. अरे वा आल्या का? बरं गोविंद त्यांची बसण्याची व्यवस्था कर. आणि हा त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. बरं. आणि हा त्यासनी सांग लगेच कार्यक्रम सुरू होईल. वय वय हा, पळा. चला चला चला. दुर्गे हे दुर्गे आता कसली तयारी चालू आहे? आपल्याकडे काय कार्यक्रम आहे काय? आणि एवढ्या पोरी कशा पाहिजे जमल्या आहेत? आपल्या अधिपतीसाठी पोरी बघायचा कार्यक्रम आहे आज. पोरी का पोरगी? पोरी मावशी आज स्वयंवर आहे स्वयंवर. होय काय? हा म्हणतानाच तुझा चेहरा पडलाय. झालं का रे? हा तिकडचं बघ तिकडचं बघ. हा ती खुर्ची बघ. अहो नाना ऐका की माझं. नाना अहो नाना शाळेत जायचंय मला. शाळा बुडून मी कामाला नाही येणार. गुमान चल मला मदत कर. 100 डिसेंबरचं जेवण बनवायचं आहे. चल अहो नाना ऐका की शाळा करून येते की मी. पुन्हा शाळेचं नाव काढा तर मुस्काट फोडेन. मला मदत कर. मायंदळ काम आहेत. एकट्याला होतोय वय. तुझी आई बी येते. चल. अहो नाना शाळेत जायचंय मला. आधीच 2 दिवस बुडले माझी शाळा. काय गडबड चालली आहे? काय मोठमोठ्याने बोलताय? माफी असावी सरकार. आणि ही का आली इथं? थोडा कामाचा बोजा होता म्हटलं तिला मदतीला चल. हिची आपली सारखी शाळा शाळा शाळा. ए पोरी परवा समजावलं होतं. कळत नाही भाई तुला? मंद आहेस काय तू? हे सारखं शाळा शाळा. बाप सांगतोय ते कर की गप्पानी. पण ते मी पुन्हा पुन्हा तेच सांगू आहे तुला? शाळा शिकून काय धन पाडणार आहेस? मोठे सरकार जा बापाला मदत कर. शाळा बुडली म्हणून काय आभाळ कोसळणार नाही जणू.
धनाजी तिला शेंडा कमी हाणाय सांग. नाही चुरू चुरू बोलते तुझी लेक. स्वयंपाक शिकव तिला, तोच कामी येणार आहे, शिक्षण नाही. आणखीन एक, या घरात मोठ्यान बोलायचं नाही. अगं ये भरल्या घरात रडू नका. चल जा कामाला लाग, जा. नाना जाऊ द्या ना. थोबाट बंद म्हणजे बंद. निजा डुबिडू नकोस. मोठ्या घरात कार्यक्रम आहे, इथे समधी कामं वेळेवर नाही झाली ना सरकार मला काम न काढत्याल. चल समधी भांडी घासायच्यात, चल. हिला काही करून तुमच्या आयुष्यात आणा, जाऊ नका देऊ. भाऊजी तुम्ही काय पण करा, हिलाच पटवा आणि हिच्याशीच लग्न करा. आई साहेब, हा आई साहेब. अधिपती कुठं आहेसा तुम्ही? केव्हापासून आम्ही तुम्हाला फोन लावतोय, बिजी येतोय. होय काय? नाही, बहुतेक मग कॉल चालू असेल. बोला की. हो काय झालं? काय नाही. तुमचा आवाज असा खोल का येतोय? नाही कुठं नाही. नक्की नव? हा नक्की नक्की. कुठं आहेसा तुम्ही? मी तर बाहेर आलोय जरा. तेच कुठं? यालोय घरलाच यालोय मी. लवकर या. हा काय काय काम आहे. हा काय कसलं काय काम आहे? समजा फोनवरच सांगू. बरोबर आलो घ्या. या, वाट बघतोय आम्ही. हा अर्ध्या तासात पोहोचतो. या. काय नको रे बाबा, नको काय नको, काय कौतुक नको. आहे ती केस ओके 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 ओके. टाकलं सरकार, जरा पोच द्या की. काय लगीन आहे? लगीन आहे काय? लग्नासाठी तर एवढा तामझाम चाललाय. अरे ह्योच तर तामझाम नको आहे. सरक. का लग्न करायचं नाही? लगीन करायचंय हो, पण ह्यातल्या कुणाशी नवं? मग कोण मास्तरीन बाई? हळू बोल. आई साहेबांनी ऐकलं तर सुनामी येईल. त्याने टाळकीच्या मरेल, ते मरेल. मेला काय? नाही अजून. एवढं कुठलं नशीब आहे आपलं? उठ. हळू बोलत जाईल जरा. काय जिभेला हाड आहे का नाही तू? काय रावी काय काढले काहीतरी? धाकलं सरकार, हे समज मास्तरीन बाईला कळलं तर? आईला तर काय होईल रे? काय होईल? तुमची इज्जत कमी होईल त्यांच्या नजरेत. नाही ना, मास्तरीन बाईसनी कसं कळेल? त्या शाळेत आहेत ना. आता भेटून आलो की बाबा मी. त्यासनी नाही कळणार. काय तू काही शंका काढत जाऊ नको रव्या. तू त्यासनी नाही कळणार अजिबात. उगाच गबस. आणि ना मी आई साहेबांनी सांगून टाकणार आहे, हे आजचा काय तो लास्ट कार्यक्रम म्हणून. हे असलं अजिबात काही नाही आवडत. आपल्या मनाला पटतच नाही. मी सांगणार आहे त्यासनी. बरोबर बरोबर. आता लगीन केलं तर मास्तरीन बाईन संगच करणार, नाही तर लगीनच नको.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर पोरीनो, आज तुम्हाला माहीतच आहे, आज आपण इथं ह्या ठिकाणी समधी जण स्वयंवरासाठी जमलो आहोत. टाळ्या. थांबा थांबा थांबा. तर पोरीनो, आज आपण इथं या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं सा, चांगलं केलं सा. पण इथं एकाच पोरीचं भविष्य उजाडणार हाय. कारण की आपले अधिपती सूर्यवंशी कुठल्या बी राजकुमारापेक्षा कमी नाहीत. एवढा मोठा महल, 500 एकर जमीन, सहकारी साखर कारखाना, डेअरी, आपल्या जिल्ह्यातील समधी रिटेल मार्ट, एवढ्या समध्याचे एकुलते एक मालक अधिपती सूर्यवंशी. टाळ्या. तर पोरीनो, तुम्ही बसा. बालकांनो, तुम्ही उभं राहावा. तर पोरीनो, तुम्ही नाही का एक एक जण स्टेजवर या आणि आपापली ओळख करून द्या. या घराण्याची सून होण्यासाठी तुम्ही कशी योग्य आहे हे सिद्ध करा. आणि हा, तुमच्यापैकी जी कुणी पोरगी 9वी पास असल, तिनं आता घरी जावं. कारण की ती या स्वयंवरातून आधीच बाद झाली हाय. चला, आता आपण ओळख परेड सुरू करूया. पोरगी नंबर 1 यावरती. घ्या घ्या घ्या, चला पटापटा खाऊन घ्या. हा? नाही नाही, आज नाही बाहेर जायचं. भुवीनं स्वयंवर रचलंय अधिपतीसाठी. हा, लय थोडी आले आहेत. सुनबाई येणार आहे घरात. हा, घ्या, खाऊन घ्या. आलेस? नाही नाही, तुम्हाला तिथं नाही घेऊन जाऊ शकत मी. हा, एक डाव सुनबाई ठरली ना, तर तुमच्याकडे आशीर्वादासाठी घेऊन येते. खाऊन घ्या, खाऊन घ्या. वय वय, अधिपतीला बी घेऊन येते ना. हा, हे खाऊन घ्या. मी आले. अरे देवा, पाणी संपले. वय, हा, खाऊन घ्या. नमस्कार, मी तनु शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास. मला शिक्षणात अजिबात रस नाही, म्हणून मी शाळा सोडली. पण मला अधिपती सूर्यवंशी लय आवडतात. मी त्यांच्यासाठी काय बी करू शकते. भांडी घासू शकते, धुणं धुवू शकते, घरची सगळी कामं करू शकते. बघा मिताली,
हे तुम्ही तुम्ही पण आलाय? काय नाही म्हणजे तुम्ही काय करायला इथं? तुम्ही काय करता इथे? माझं घर आहे, मी राहतो इथं. ते माहितीये, पण इथे बाहेर जे चाललंय ते सगळं नाही ते काय नाही. कमाल आहे. तुम्ही इथं कसं काय? प्रत्येक वेळी मी तुम्हाला सगळं सांगायलाच हवं का? सगळीकडे मालक असल्याचा धाक दाखवतात. काम आहे माझं इथे. काय काम आहे? तुम्हाला सांगून काय फायदा? हो पण तुम्हाला जर इथं कोण माझं काम झालं की मी जाणार आहे इथून. आत पण नाहीत, बाहेर पण नाहीत. गेली कुठं आधिपत्यंताई? नमस्कार, माझं नाव नीलम शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास आहे. मला शिक्षणात अजिबात रस नव्हता म्हणून मी शाळा सोडली. ताई, बरं झालं तू भेटलीस. निवड केलेल्या पोरींची यादी करून झाली? वय वय, तू सांगितलेल्या समध्या पोरींची मी नावं लिहून ठेवल्यात. पण अधिपती कुठं आहेत? ते अजून बाहेर नाही आले? नाही ना. गेली कुठं? मी ते इकडे जा, माझ्यासाठी बर्फ घालून सरबत आण जा. अचानक गेले कुठे अधिपती? सापडलं? नाही, त्यासनी गच्चीवर शोधून आलो पण तिथं पण नाहीत ते. बाकीची नोकर मंडळी कुठे आहेत? समदे नोकर त्यासनी शोधतायत. ठीक आहे, पण जास्त कलका करू नका. हो. कोणाला कळायला नको की हे गायब आहेत म्हणून. कोणी विचारलं तर सांगायचं फ्रेश व्हायला गेलेत म्हणून. होय. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या लेकीला इथं रोज घेऊन येत जा. त्या बाईचा चांगला प्रभाव नाही. जशी तुमची मर्जी सरकार. कोण बाई ग ताई? कुणाचा प्रभाव? समजा तुला कळायलाच पाहिजे भाई. बोला इकडे काय करताय? बाहेर अख्खी दुनिया तुम्हाला शोधते. हो, माझी दुनिया कुणाला दिसाय नको म्हणताना ही बोंब उडल्या, माझी म्हणताना ही लपाछपी. लपाछपी? कुणाबरोबर? आणि तुमची दुनिया म्हणजे कोण? माझी दुनिया मास्तरीन बाई. हा, पण हे असं का होतं कळत नाही राव. काय झालं? माझी दुनिया आणि आई साहेबांची दुनिया वेगळी झाली तर कसं चालणार? खरंच तुमचं स्वयंवर आहे का हो आज? ते बाहेर सगळं काय चाललंय? तेच आई साहेबांची दुनिया. भाऊजी, तुम्ही थोरल्या सरकारांना सगळं स्पष्ट का नाही सांगत? हो ना भावा, तू सांगून टाक सगळं. अरे विचारलं तर सांगणार ना दाद्या. आई साहेब आहेत ते आमच्या आयुष्याचे सगळे निर्णय घ्यायचा अधिकार फक्त त्याच नाही. उद्या जर त्या म्हणल्या ना की ह्या पोरगीच्या गळ्यात बांधून टाक डोरलं तर आईला बांधणार. मग मी डोरलं बांधणार. म्हणजे तुम्ही मास्तरीन बाईला विसरून जाणार, तिला मनातून काढून टाकणार? नाही होईल. नाही तसं म्हणजे मी ट्राय 100% केल्यावर काय, मी ट्राय फुल मारलोय त्यातून मनातून काढायचा, पण त्या मनातून जातच नाही तर. आणि आज तर आता घरातून बी जायना झाल्यात. म्हणजे मास्तरीणबाई इथं? होय. या मुलींच्या गोंधळात? होय. घाबरू नका, घाबरू नका.
मी काही करणार नाही तुम्हाला. शांत व्हा. सॉरी, मी चुकून आले इथे. माझी एक विद्यार्थिनी इथे आली आहे, तिला शोधत मी आले होते. पण मी जाते आता. सॉरी हा. हो, एक मिनिट सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. हा? काही हवंय का तुम्हाला? हा, अच्छा, पाणी हवंय. हे घ्या, हे घ्या. सावकाश. हो, मी मदतीला बोलवू का कोणाला? मी बोलवते. अधिपतींना बोलवू का? हा, थांबा, मी आलेच. हा, मिताली थांब प्लीज. तू का टाळतेस मला? जाऊ द्या मॅडम मला. अगं मिताली, एक मिनिट ऐक तरी माझं. नको मॅडम. हे काय घेऊन फिरतेस तू? माझं काम आहे हे. तुझं काम शाळेत जाणं हे आहे मिताली. आता मी शाळेत येईन का नाही मला माहित नाही मॅडम. मिताली, अगं असं नको म्हणूस बाळा. हे बघ, तू जर कच खाल्लीस तर मग तुझ्या शिक्षणाचं काय होणार? हा, तू पायलट कशी होणार सांग मला? विमान कशी उडवणार? आता हे सगळं स्वप्नात होईल मॅडम. मिताली, तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तू प्रयत्न करायला नको का? नाना नाही सोडायचे. सपान सोडावं लागेल. मॅडम तुम्ही जा. नानांनी बघितलं तर ते थोरल्या सरकारासनी सांगतील. सांगू देत, मी एकटी जाणार नाही. गेले तर तुझ्या बरोबरच आहे. अहो, भुवनेश्वरी मॅडमांनी पाठवलं मला. कशाला? तुमच्याशी बोलायला. ऐका मॅडम, मॅडम, तनू म्हणा की. म्हणा तनू. ऐका तनू मॅडम, आता मला परत. ओ ऐका हो, अहो पण आता मला वेळ नाही आहे. मी काय ते आई साहेबांसंग बोलून घेतो. तुम्ही जावा. पण जावा हो. काय ओ काय काय ओ काय काय प्रॉब्लेम काय 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 करताय? काय मी काय सेलिब्रिटी आहे का? सामान्य माणूस आहे मी. बघितलं का मुलींनो, माझा राजकुमार काय म्हणतोय? सामान्य माणूस. हसू नका. ओ, 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 हात सोडा की. हात काय झालं? सेल्फी काढायचं चांगलं देणार. हात सोडा. अहो हात सोडा. हो, फोटो नीट बघून घ्या. हा, बघा, लांब केस आहेत, गोऱ्या पान आहेत आणि अमसुली रंगाची साडी नेसलेली आहे त्यांनी. ओंक्या, हा, नीट बघून घ्या. त्यासनी काय वाटेल ते करून गाठा आणि त्यांना म्हणावं तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही घरला जावा. पाहिजे तर तुमच्या शिकलेल्या माणसांच्या भाषेत तुम्ही सांगा, जसं जमते तसं. काय म्हणतात ते पुस्तकी भाषेत. त्यांना म्हणावं इथं जर तुम्ही थांबला तर पहाड कोसळेल म्हणावं, आकाश पाटेल, धरणी दुभंगून, विषय हार्ड होऊन, चक्कीत जाळ होऊन काय सांगायचं ते सांगा, पण त्या इथं थांबल्या नाही पाहिजे. लक्षात आलं? आणि मास्तरीबाईंनी म्हणावं आम्ही तुमच्या मिशनला फुल्ल सपोर्ट करू, पण आत्ता नाही, नंतर, आणि तो बी छुपा. पण काय वाटेल ते करून तू त्यासनी इथून घेऊन जा. हा, तर तू एक काम कर, ते तर ती गाडीची चावी सोडून येत. ओमकार, तू थांब इथं. इथं काय लागलं तर ओमकार असेल ना तुमच्या सोबत. तिला सोडवायला मी जाते. पण तुम्ही कसं जाणार? अहो, स्कूटी आणली की. आणि आपल्याला दिसायच्या आधी ती थोरल्या सरकारांना दिसायला नको म्हणजे झालं. ओ वहिनी, हो असं बोलू नका, जरा शुभ बोला. भाऊजी तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. बरं, तुमच्याकडे तिचा नंबर आहे का? नंबर नाही. मिळू शकतो का? हा, मिळू शकतो. नंबर कशाला पाहिजे? अहो भाऊजी, एवढ्या गर्दीत शोधण्यापेक्षा तिला फोन करून विचारते कुठे आहे, गाठते आणि मग बोलते, ते जरा सोपं होईल.
तुम्ही आधी नंबर मिळवा आणि मला लगेच पाठवा. बरोबर, ठीक आहे, मी नंबर मिळवतो आणि तुम्हाला देतो, पण आता लवकर तुम्ही जावा वहिनी. हा, आणि बरं होईल उलट तुम्ही दोघी बाया बाया बोलल्या ना की काय मुद्दा मला जो सांगायचा त्यातली पटेल बी पटकन. फक्त लवकर जा आणि लक्षात ठेवा मोठी जबाबदारी आहे. आई साहेबांच्या नजरेला पडायला नाही पाहिजे काय सुद्धा. हा, मास्तरीनबाई शेफ घरी पोहोचल्या पाहिजेत. भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना, काळजी करू नका, तुम्ही फक्त नंबर पाठवा. हा? पाठवतो, पाठवतो. ओंकार येते मी. बरं ओंक्या, एक काम कर, तू स्टेजवर जाऊन बघ जरा सगळं नीट चाललंय का. ओके भाऊ. अहो सेल्फी प्लीज. अहो इकडे बघा ना. अहो बघा ना. स्टॉप. कुठे कुठे? का काय झालं? ही चोरी करायला आलती इथं. अहो चोरी? काय बोलताय तुम्ही? हा, शिक्षिका आहे मी, शिक्षक कधी चोरी करत नाही. खोटं नका बोलू तू. अहो मॅडम मी खोटं नाही बोलत आहे, मी चोरी नाही केली. थोरले सरकार ही थोरल्या मालकांच्या खोलीत गेलती. अक्षरा फोन का उचलत नाहीये? प्लीज अक्षरा फोन उचल अगं, नाहीतर मी त्यांना काय उत्तर देऊ? बाहेरचा माणूस घरात घुसतो हे तोंड वर करून सांगतोस? तुम्ही सांगते झोपला होता बाय? आम्ही बघितलं तेव्हा हकलली हिला. हिचा चोरी करायचा प्लॅन होता. आम्ही हटकलं तर लगेच इकडे आली ही पळून. हिनं मारलं पण याला. मारलं? काठीनं मारलं. आमंत्रण नसताना तू आमच्या घरात घुसली, ह्याच्या पोरीला पळवून घेऊन चालली, आमच्या ह्यांच्या खोलीत गेली. हे समज करायची हिम्मत कशी झाली तुझी? आणि काय तर आमच्या माणसावर हात उगारलास तू? कोण आहेस कोण तू? आणि तुझा हेतू काय? मॅडम मी सांगते मी, माझा इथे यायचा हेतू फक्त मिताली हा होता.
मी परत सांगते मॅडम, मी चोरी करूच शकत नाही, शिक्षिका आहे मी. थोरलं सरकार, ये मॅडमना जाऊ द्या ना, त्यांनी चोरी नाही केली, त्यांना जाऊ द्या. थोरलं सरकार, जाऊ द्या ना मॅडमना, त्यांनी काय नाही केलं. ये तू गप मध्ये कशाला बोलते. थोरलं सरकार, हवं तर मला शिक्षा द्या, पण मॅडमना जाऊ द्या. अरे हिला गप म्हणलं की जास्त शेंडा हाणतीये. अरे धनाजी उचल तिला. इथे उठ काय करणार. थोरलं सरकार, मॅडमने चोरी नाही केली. गप्प. थोरलं सरकार, अरे काय चाललंय, कसला गोंधळ चाललाय इथं. मास्तरी इथं का आली म्हणून कोणी बोलवलं हिला. तिची तीच आली आहे. शाळेत तिथं शिकवते आणि इथं चोरी. मॅडम मी नाही केली आहे चोरी, आणि मी खरंच सांगते या सगळ्यामध्ये मितालीचा काहीच दोष नाहीये. तिला बिचारीला माहित पण नव्हतं की मी इथे येणार आहे. प्लीज मॅडम तिला काही करू नका प्लीज, तिची काहीच चूक नाहीये. ए बाई, तुला काही लाज बीज हाय का नाही. कशाला तोंडवर करून बोलतीस का थोरल्या सरकार पुढं. अहो कवादारनं फोन करवलं मी तुम्हाला, बिजी 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 सारखं. हा नंबर मी पाठवला नाही तुम्ही अजून मला. काय मूर्ख म्हणून वाट बघतोय का मी तुमची. सॉरी 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 नाही, नंबर पाहिजे मला सर. सर तुम्हाला नंबर देण्याआधी एकदा मला तिच्याशी बोलून दे ना. अहो असाच नंबर दिला तर ती चिडेल हो. मी तुम्हाला माहिती आहे ना ती कशी चिडते ते. त्यांच्या भल्यासाठीच नंबर मागालोय मी. अहो पण माझं एकदा तरी बोलणं होऊन दे ना तिच्याशी. मग एवढा वेळ लागतोय का विचारायला. बघ ती फोनच उचलत नाही ना. हा बरोबर, त्या पोरीच्या मागं पळत असतील त्या. पोरीच्या मागे? पोरीच्या मागे म्हणजे? नाही जाऊ दे, काय नाही सोडा. मी करतो तुम्हाला नंतर फोन. भाऊजी, काय मास्तर दम खा दम खा दम खा. सोडून आला का तुम्ही त्यासनी घरी. नाही हो, अजून इथंच आहे ती. अजून इथंच आहे. हो पटशिरी आवरा वहिनी, पाहिजे तर ओंक्याला संघ घ्या जाऊन त्यासनी घरी सोडून या. आईसाहेबांच्या नजरेला पडायच्या आधी. आलं का लक्षात. भेटली हो. हा मग सांगितलं का तुम्ही त्यासनी जायला. कुठे भेटलं कुठे. हो मला नाही भेटल्या हो. मग थोरल्या सरकारांना भेटल्या. काय. हो मी पोचायच्या आधी थोरल्या सरकारांना भेटली ती. कर्मानं गेली मास्तरीन बाई. मॅडम मॅडम प्लीज ऐका माझं. मला माहितीये तुमच्या घरात मी न सांगता आलीये, माझं चुकलंय, मला मान्य आहे मॅडम. पण माझा हेतू चोरी हा नव्हता. हो मी छडीनं मारू शकत नाही, काठीनं काय मारणार आहे. मी तुम्हाला परत तेच सांगते, माझा हेतू फक्त मितालीला भेटणे हाच होता. मी तिच्या घरी पण गेले होते मॅडम, पण तिथे मला कळलं की ती तुमच्या इथे काम करते म्हणून मी इथे आले. घुसले नाहीये मॅडम मी तुमच्या घरात. वरच्या खोलीत काही तरंगत गेली होतीस. मॅडम मी मितालीला शोधत चुकून गेले होते त्या खोलीत. मितालीला शोधायचं कारणच काय. हे बघा मॅडम, मितालीचं वय शिकायचंय. ही एकपाठी मुलगी अत्यंत हुशार आहे आणि इथे शाळा सोडून असं घरकाम करतेय ती. माझी पोरगी काम करते. तुमचं काय गेलं. मी लावलं तिला कामाला, तुम्ही कोण विचारणार आहे. आणि तिचं लग्न लावून देणार आहे मी. लग्नानंतर काम करावंच लागेल ना सासरी तिला. मग स्वयंपाक पाणी शिकाय नको. मॅडम हे पटतंय का तुम्हाला. हे चूक नाही वाटत आहे तुम्हाला. मायनर आहे ती. आणि एकदा का तू तुरुंगात गेलीस का तुला शाळेत न काढणं सोपं जाईल आमसने. हे बघा हीच ती बाई, पकडा हिला. सोडा मला. काय करताय, सोडा. आमच्या घरात घुसली, चोरी केली, मारहाण केली आणि ह्या पोरीला पळवून नेत होती. बाकी तक्रार आमची मुनीम लिहायलेत. धनाजी बी अंगठा मारून देईल. आज आमच्या घरात कार्यक्रम असून हिनं हिथं येऊन हुल्लडबाजी करून आमच्या घरात गोंधळ माजविला. हे कलम लावा आणि ताब्यात घ्या हिला. चांगली 7-8 वर्ष बाहेर काढूच नका सांग. आली मट्टी शिक्षणाची टिमकी वाजवणारी. हे बघा तुम्ही झडती घ्यावं तर माझी. मी काही केलेलं नाहीये, काही नाहीये माझ्याकडे. मी कोणालाही मारहाण केलेली नाहीये. माझ्या घरचे संस्कारच नाहीयेत तसे.
माझे आई वडील शिक्षक आहेत आणि बेकायदेशीर काम तर मितालीचे वडील करतायत. तिचं लग्न लावून देत आहेत. तुम्ही समज त्यांना द्या. मी काय केलंय? ते सांग ना, पोलीस स्टेशनला बोला. चालतो. अरे ऐका माझा. वकिली करायला तिची. वकिली नाही आहे साहेब, माझं एवढंच म्हणणं आहे. उगाच एवढ्या तेवढ्या कारणासाठी त्यासनी अटक. हो पण तिची चूक आहे. नाही ते खरं आहे. ते फायलीचं जे मी म्हणलं ना ते खरं. मी फुल पगाराच फोन लावू काय गरज नाही. नोकरदार माणसं ती, त्यांची कशाला साक्ष काढायला हवी. आपल्या समोर काय तोंड उघडणार आहेत होय ती. आई साहेब तुम्हीच म्हणला का नाही आजचा दिवस चांगला आहे म्हणून, आहे की नाही? मग आजच्या दिवशी कशाला उगाच कोणाची शिव्याशाप घ्यायची असं म्हणतो मी. आणि मी एक काम करतो, तंबी देतो त्या मास्तरीन बाईस. परत ही असली फालतुगिरी करायची अजिबात हिंमत करणार नाहीत त्या. हा आता जाऊ दे, सोडून देऊया आपण. ऐका की माझ्यासाठी तुमच्यासाठी आम्ही काय बी करू शकतो. हिला सोडणं काय. आम्ही तुमचं समजा ऐकतो, पण तुम्ही आमचं काय बी ऐकू नका. ऐकतोय की. समजा नाही. मी काय करू फक्त सांगा तुम्ही. हा लग्न. मला तक्रार करायची आहे मॅडम, कारण मला मितालीची काळजी वाटते. तिचं शिकण्याचं वय, बुद्धी आहे तिच्याकडे, आणि इतक्या लहान वयात तिला इथे असं घरकामासाठी जुंपलं जातंय. ओ मास्तरीन झालं की आता संपलं की विषय. तुम्ही आणि कशाला विषय वाढवालाय? विषय वाढवतेय कारण विषय मायनर मुलीच्या भविष्याचा आहे. तिचं लग्न लावून देतात म्हणून मला तिला शाळेत न्यायचं होतं. रितसर तक्रार करून त्यांना चांगली समज द्यायची होती, पण त्यांनी ओढत नेलं तिला. बिचारी रडत होती. माझं एवढंच म्हणणं आहे की आर्थिक प्रश्न असेल तर आपण सोडवू शकतो, पण अशा पद्धतीने तिला शिक्षणापासून दूर ठेवून तिचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे मॅडम. हे मास्तरीन, तुझा कायदा तुझ्या घरात ठेव. आम्हाला तुझ्याकडनं कायदा शिकायची गरज नाही. त्यासाठी पगारी वकील ठेवलेत आम्ही. तू आता जे काही बोललीस ना ते धादांत खोट आहे. हे समज बोलून तू दाखवून दिलंस की दया दाखवण्याच्या लायकीची नाहीस तू. दया माझ्यावर नाही मॅडम, त्या बिचाऱ्या मुलीवर करा. तिच्या अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओ अहो पण आता कुठला विषय कुणीकडे घेऊन चाललाय तुम्ही? थांबा अधिपती. खरं खोटं होऊन जाऊ द्यात. ही जे काही बोलली ना त्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकूया आता. मिताली, तुला शाळेत जायचंय का? घाबरू नको, बोल.
मास्तरीन जर घरी जावं असं वाटत असेल तर मी आज सांगते तेच बोलायचं, कळलं? नाही नाही जायचं मला शाळेत. मला नाही शिकायची शाळा. मला घरी जायचंय. मॅडमला काय करू नका. मॅडम तुम्ही जा. अगं मिताली, मिळालं तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर का अजून काय हाय बाकी? मॅडम माझं जे करायचंय ते करा, पण मितालीला सोडा प्लीज. तिला कुणी अडवलेलं नाही. तिच्या तोंडून कबूल केलं नव्हती ना. राहू दे, आपण मला काय वाटतं साहेब, आपण आता लई ताणायला नको. लई झाला विषय, आता बस संपूया. हा बस झालं. वहिनी तुम्ही सोडून या यासनी. सिक्युरिटीला सांगा गेट लावून घ्या. कुणाला बी आत सोडायचं नाही. आता काय वाढू नका, चला प्लीज. वळून बघा मास्तरीन बाई. एकदा वळून बघा. काय चालली नौटंकी? दाखला सर, आता कसं होणार तुमचं? काय माझं काय व्हायचंय? लग्न. जो विचार नव्हता केला ते होऊन बसलाय. ते कसं निस्तारायचं? थोरल्या सरकारांनी मास्तरीन बाईंना दम भरलाय. आता मास्तरीन बाई कशा सोडणार या घरची? मला काय वाटतं, तुम्ही मास्तरीन बाईंना ते गाणं शिकवा. रजरत कसरत तारेवरची होणार सुन मी त्या घरची. गप्पा बसा. काय उग भूत पडविलं आणि नाचायला सर? बक्की अधिपती तू मस्ती ताईनी बोलवलं. आणि हा आता फ्रेश होऊनच चला. चला. हा हा नौटंकी आमच्या नशिबाला. काय वाटतं रव्या तुला? कशाबद्दल? आपल्या वहिनी साहेब. आपल्या वहिनी साहेब तिरपांगड्या डोक्याच्या आहेत. पण थोरला सरकार त्यांना सून म्हणून. त्यांना सून गरीब काय पाहिजे. पण मास्तरीन बाईचा आटा जरा ढिला आहे. त्याच आट्यात आपल्या मालकाचा जीव गुंतलाय. सगळा जांगड बुत्ता झाला की र. काय ग, काय झालं? काय बोलणार आहेस का? काय बोलायचंय, इतके अशक्य आहेत ना ते सूर्यवंशी. म्हणजे 2023 मध्ये स्वयंवर कोण भरवतं? स्वयंवर? हा म्हणजे तसंच काहीच. वधू महोत्सव भरवला होता त्यांनी. वधू महोत्सव? अगं बाई, पहिल्यांदाच ऐकते मी असं काही. बरं एवढा मोठा बोर्ड लावलाय तर निदान शुद्ध लेखन तरी चेक करायचं ना. बाबा वधू मधला धू चुकवला होता त्यांनी. अरे बापरे, कठीणच आहे सगळं. इंटरेस्टिंग आहे नाही? इंटरेस्टिंग काय यार? अगं नाही म्हणजे असं वधू महोत्सव वगैरे नवीन वाटलं मला. नवीन नाही, विचित्र आहे. बिचाऱ्या 50 पेक्षा जास्त मुली दिवसभर नटून बसल्या होत्या. मुली म्हणजे काय नटवायच्या बाहुल्या असतात का फक्त? आणि हे त्या सगळ्यातून एक कोणीतरी मुलगी निवडणार. शिक्षण, विचार, मत ह्यातलं काहीच नाही या सगळ्यामध्ये. सगळं वरवरचं. आणि केवढा आवाढव्य खर्च केला होता माहितीये? केवढी ती सजावट, सगळं लाऊड. एवढा पैसा या लोकांकडे, पण शाळेमध्ये मात्र फी वाढ करा म्हणतात. का? तर या सगळ्यामध्ये पैसे टाकता यावेत म्हणून. बरं ह्यांना उलट बोललेलं चालत नाही.
ह्यांची सगळ्यांनी गुलामगिरी करायची. का तर ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. पैसा म्हणजे काय सगळं आहे का? हो, म्हणजे आजकालच्या जगात असंच आहे. मग माझं नाहीये हे जग. माझ्या जगात पैशाची नाही, सरस्वती देवीची पूजा होते. ताई प्लीज, तू ना जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. अगं सतत त्यांच्याशी पंगा घेऊन नाही ना चालणार आपल्याला. अगं शाळेच्या मालक आहेत त्या, तू तिकडे जायलाच नको होतस. आधीच एवढा सगळा राडा झालाय, त्यात तू परत तिथे गेलीस. बर मला सांग, त्या काय म्हणाल्या? चिडल्या. चिडल्या? हा माणूस आमचं अस्तित्वच मानत नाही, आम्हाला मानत नाही, आमच्याकडे बघत बी नाही. एवढी वर्ष संसार केला आम्ही, काय हाती आलं आमच्या? काय नाही. त्यांच्या डोळ्यातला तिरस्कार सहन होत नाही आम्हाला. त्यांना आमच्याबद्दल काय बी वाटत नाही. एकतर्फी प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर, एकतर्फी संसार केला, पण यांची साथ कधी बी मिळाली नाही. पण आजही हा माणूस गोचिडाकडे बघावं तसं बघतो आमच्याकडं. नाही सहन होत. माणूस आहे मी, बाई आहे. आम्हाच नेहमी वाटतं ना कधीतरी यांनी पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा, म्हणावं वा भुवनेश्वरी, खूप केलंस ग आमच्यासाठी. पण हे मी दिसले की चवतळत्यात, अंगावर धावून येत्यात. आम्ही त्यांना त्यांच्या पुस्तकातला नको असलेला धडा आहोत, जे ते कधी वाचणार नाहीत. एका बाजूला ते आहेत आणि एका बाजूला तुम्ही आहेसा. न बघितलेल्या बाईचा एवढा विचार करताय. कुठून आलं हे शहाणपण? कुठून आलं समजून घेण्याची वृत्ती? तुमच्याकडनं आहे साहेब. तुमच्याकडून आम्हाला कळलं की बाईला बी मन असतंय, तिच्या बी मनाचा विचार करायचा असतोय पुरुषानं. तुमचं वडील आमच्याशी जसं वागले तसं तुम्ही तुमच्या बायकोशी वागू नका. आई साहेब, ते जसं तुमच्याशी वागले ते मला कवाच आवडलं नाही. म्हणताना त्या माणसासंग मी एक शब्द बोलत नाही, तेव्हा ढुंकून बी बघितलं नाही आणि बघणार बी नाही मी त्याच्याकडे. तुम्ही काळजी करू नका. माझ्या बायकोला मी बरोबरीनच वागवणार आणि रिस्पेक्टनच वागवणार. बघा तुम्ही, तुमची शिकवण आहे. रडू नका, तुम्ही शांत व्हा. आम्ही आहे ना. बस, जे आमच्या वाट्याला आलं ते आमच्या सोन्याच्या वाट्याला न जाऊ दे, जाऊ दे, सोडा ते विषय. आहे साहेब, मी आहे ना तुमच्या संग, आहे ना. रडू नका, रडू नका. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं. हो ग अक्षरा. बघू आई. बघू काय बघू अक्षरा, उद्या अजून काही झालं तर? काका तुम्ही बोला ना, प्लीज समजावा ना तिला. अहो डेंजरस आहे हे. अक्षरा तुला कळतंय का? काका प्लीज तुम्ही बोला ना. अक्षरा, अगं त्रास होत असेल तर सोड जॉब. हा, आणि काहीच बिघडत नाही, मी आहे ना. आणि असंही लग्नासाठी रजा टाकावीच लागणार आहे ना. आय मीन, मी बोललोय बाबांशी, ते म्हणालेत की आपण परत एकदा भेटू. आणि असंही पुढच्याच महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत ना. आता कशाला लांबणीवर टाकायचं? अक्षरा, आता झालं गेलं ते सगळं विसरून जाऊ आपण. आता फक्त पुढचा विचार करू. पण अक्षरा, तुलाही नोकरी सोडावी लागेल.
हो ताई, तू खरंच जॉब सोडून दे. आणि तसंही त्या भुवनेश्वरी मॅडमना तू आवडत असतेस त्यांच्या शाळेमध्ये. केवढा त्रास देतात तुला त्या. मलाही तसंच वाटतं. अक्षुबाई, अगं तू एकदा बोल ना त्या फुलपगारांशी. हे बघ, हे असं सारखं स्ट्रेस मध्ये काम करणं योग्य नाहीये. त्यांनी तुझ्या शिकवण्यावर परिणाम होईल. त्यांनी पोलीस बोलावले, उद्या अजून काहीतरी होईल. त्यापेक्षा नकोच ते. आणि ह्या सगळ्यात आपली बदनामी किती होईल ताई. अगं लोक काय काय म्हणतील आपल्याला. हो, बाबाही चिडतील. अब्रूला धरून चालणारे माणसं आहोत आम्ही. आय मीन आपण सगळे. ताई, तू काही पण कर, पण एक लक्षात ठेव, अगं माझं पण आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे. ते तू स्पॉइल नको करूस. म्हणून म्हणतीये, तू प्लीज हा जॉब सोड. मला पटतंय इरा. बाबा, हॅलो. हो बाबा, येतो. हो हो, निघालोच. हो. बाबांचा फोन होता, मी येतो. बाय अक्षरा. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम खगाय नमः. ओम सूर्याय नमः. आता नमस्कार करा आणि आज जाऊन बसा. मी आलेच. हा, जा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऍड. ऍड? हो, इंग्लिश मीडियम शाळा, पगारही चांगला, तुझ्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे. मी बोलतो त्यांच्याशी. कारण काय ना, ह्या शाळेचे प्रिन्सिपल बाबांचे मित्र आहेत चांगले. खरं तर मी बाबांशी बोललोय. म्हणजे त्या पोलीस प्रकरणाबद्दल नाही, हा, नोकरी बदलण्याबद्दल. ही संधी खरंच चांगली आहे. शाळाही आपल्या घराच्या अगदी जवळ आहे. तू अगदी चालत जाऊ शकतेस. तुझं काम होतंय. आजच राजीनामा दे आणि काही दिवसानंतर इंटरव्ह्यूसाठी सुट्टी टाक. महिन्याभरानंतर शाळा सोड आणि लग्नानंतर लगेच जॉईनिंग. सगळं प्लॅनिंग झालंय माझं. तुला कळतंय ना? हो. हा, राजीनामा लिहिलास का? नाही अजून. बघ, हे असं आहे तुझं. हो हो म्हणतेस आणि काही करतच नाहीस. तुला पटतंय का मी काय म्हणतो ते अक्षरा? पण ते नव होय सूर्या भावा. अरे काय व्हायलं माझं मर्दा. आधी बरं होतं मर्दा. आता म्हणजे आहे ना, डोसक्याची पाक शाळा झाल्या. होय की? विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. भाजी आणली? थँक्यू. किती झाले? हो, असू द्या, नंतर बघू. नंतर नाही विनय, मला आत्ताच सांग किती झाले. 60 रुपये झाले. कमी करून नाही ना सांगतेस? नाही मॅडम. मॅडम सुट्टे नाहीत. राहू दे, पुढच्या भाजीत आपण ऍडजस्ट करू. हा, बरं मला सांग, बीना मॅडमनी तुझ्याकडून भाजी घेतली? हो मॅडम, आणि फुलपगारे सरांनी पण सांगितली. गुड. आणि मिताली आली का रे शाळेत? नाही, म्हणजे अजून तरी नाही. आणि मला बी दिसली नाही ती. पण तिचे वडील बोलत होते पाठवणार नाही. ती कीर्तीला पाठवलेलं तिच्या घराकडे, पण तिच्या नानाने तिला हाकलून दिलं. अहो, त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत ना त्यांच्या पाठीशी, म्हणून तिचे नाना कोणालाच घाबरत नाही.
ठीक आहे, तुझा वर्गात, तुला उशीर होत असेल ना. टाकले सरकार. हा दाना नीट ठेव. हा? बाकी सगळं माझ्यावर सोड. हा? चला. ढाकले सरकार, छातीत धडधडत आहे. तिला शाळेत पाठवतोय खरं, पण थोरले सरकार ओरडणार नाही ना. अरे नाही, तू कशाला घाबरतोयस एवढा? लक्षात घे, त्यांनी जर काही विचारलं नाही ना तर तू बी काय बोलू नको. आपण त्यांनी जर काही विचारलं तर मात्र खोटं बोलू नको, एवढं पाळ तू, कळलं का? पण त्यासनी कळलं तर? अरे नाही कळणार, तू थोबाड उचकटलं नाहीस तर कसं कळेल काय तर आपलं. आणि मी ते बघ, चुकून थोरल्या सरकार कवा शाळेत आल्यात तर गायब व्हायचं तिथनं, एवढं लक्षात ठेव. त्यांच्या नजरेला पडायचं नाही. एकतर तुझ्या मास्तरीन बाईंनी तू शाळेत जावंस म्हणून डोसक्याचं दही गेलंय, पोलिसांनी अरेस्ट केलंय त्या बाईला, तरी ती बाई म्हणती मितालीला सोडा, मितालीला वाचवा, मितालीला. काय बोंबलायचं, काय म्हणायचं काय खोळेपणाला. चला. थँक्यू दाखले सरकार. थँक्यू. आणि ऐक, हे आपलं जाऊन मास्तरीन बाई पुढे काय पछाडू नको हं, मिताली. काय हेच जे काय आता बोलणं झालं ते नाही दाखले सरकार, हा. लय उपकार झाले दाखले सरकार तुमचे. तुमच्यामुळं मी आज शाळेत चालली. कसे फेडू मी तुमचे उपकार? बस मोठी उपकार फेडणारी. फक्त मास्तरीन बाईसनी यातलं काय सुद्धा कळता कामा नये, हे सगळं मी केलेलं आहे म्हणून एवढं लक्षात ठेव. कारणची परत फेड वगैरे शेंबूड काढता येईना तुझ्या पोरगीला. आणि शब्द बघितलंस कसले जड जड, एवढे वज्जे शब्द कोण तुमची मास्तरीन बाई शिकवते वाटतं तुम्हाला. चला छोट्या पायलटीन बाई, तू थांब रे इथं धावपट्टीवर. बस बस. मॅडम, तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी बोलावलंय. हा, मी 5 मिनिटात आले. बर. ओ सर, तुम्ही थंड घ्या. आपल्याला आधीच आहे बीपीचा त्रास. अरेस्ट म्हणजे काय, अरेस्ट नाही, जरा उगाच होल द्यायला म्हणून तसं केलं होतं. सर, माझ्या घरचे घाबरलेत खूप. हो, स्वाभाविकच आहे ते. काय स्वाभाविक काय? आमच्या आई साहेब कोणाचा लाईफ बर्बाद करतील काय असं वाटतंय सर तुम्हाला? काय जरा आपलं काय नाही, जरा ह्या ऐकत नव्हत्या म्हणून, जरा उगाच ह्यासनी घाबरवायचं म्हणून बारीक मध्ये पोलीस बोलवले होते टाममधीचे आई साहेबांनी. मग त्यांचा हेतू साध्य झाला. मीच नाही, माझ्या घरचे खूप घाबरले. म्हणजे मला मान्य आहे की आज मिताली शाळेत आली, तिचं लग्न होणार नाहीये, तिची शाळा परत सुरू होतीये. मला खरंच खूप बरं वाटलं की कोणीतरी तिला खूप छान बॅकिंग केलंय. पण हे सगळं जरी असलं ना सर, तरी माझ्या घरच्यांना मी इथे या शाळेत असणं आता सेफ वाटत नाहीये. शिक्षिका आहे हो मी, माझं काम शिकवणं आहे. काल मला अरेस्ट करायला पोलीस बोलावले होते. उद्या काही झालं तर खरंच अरेस्ट करतील. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना किंवा शाळेत कुणालाही त्रास व्हावा असं मला वाटत नाही सर. खूप घाबरलेत माझ्या घरचे. अहो तुम्ही घरच्याच सांगितलं कशाला सगळं? म्हणजे मी घरी सगळं सांगते. या मग हे असंच होणार, घरची काळजी करत राहणार. सर म्हणजे काय खोटं बोलायचं मी त्यांच्याशी? खोटं नाही हो, तुम्ही जर त्यासनी सांगितलंच नाही का नाही, मग त्यासनी काळजीच वाटणार नाही ना, ह्यो मुद्दा आहे. अहो मला अरेस्ट झाली तर त्यांना कळणार नाही का? काळजी नाही वाटणार त्यांना? आम्ही साधी आणि छोटी माणसं. पोलीस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. मला एक लहान बहीण आहे, तिच्या आयुष्याशी मी अशी मस्करी नाही करू शकत. उद्या मला काही झालं तर तिचं लग्न होणार नाही सर. आधीच कालच्या पोलीस प्रकरणामुळे माझ्या घरचे खूप घाबरले. त्यांना खूप काळजी वाटते माझी. मी घरी येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो सर. ते हे सगळं डिझर्व करत नाही. म्हणजे काय करत नाही? त्यांच्या वाट्याला हे सगळं यावं असं मला वाटत नाही. पण आता काय करणार मग तुम्ही? ठीक आहे सर, माझा राजीनामा आहे. माझा राजीनामा मंजूर करा आणि मला मोकळं करा प्लीज. मी या शाळेत असणं माझ्या घरच्यांना सेफ वाटत नाही. बोला.
राजीनामा दिला. कागदाने दिलास की मनापासून पण दिलास? म्हणजे अगं म्हणजे मी म्हणतोय म्हणून दिलास की मनापासून दिलास? कसा का होईना दिला ना. मला कळतंय अक्षरा, तुझ्या मनाविरुद्ध राजीनामा दिलायस तू. तुझा जीव त्या शाळेत आणि त्या मुलांमध्ये अडकलाय. मला कळतंय की त्यांना सोडून जाणं तुझ्यासाठी फार अवघड आहे, पण तिकडे ऍडजस्ट करून घेत नाहीयेस तू. असं दोन्ही बाजूने त्रास करून घेऊन कसं चालेल अक्षरा? तुझं नाही पटत आहे ना त्या मॅनेजमेंटशी, मग मुलांचा मोह नको ठेवूस. अगं मुलं शिकतील, कुणापासून कोणाचं काही अडत नाही. तू मात्र अशी इमोशनल फूल वागू नकोस. मी इमोशनल फूल नाहीतर काय, एवढं अटॅच नसतं व्हायचं ग. अख्ख्या करिअर मध्ये 10-15 वेळा बदली झाली तर अशीच उदास होणार आहेस का तू? अहो पण मला त्रास होतोय तर मी नाही ना करू शकत ना. तेच सांगतोय मी, नको करून घेऊस त्रास. हे बघा कमल, मी असं बटन नाही दाबू शकत. बटन दाबलं की प्रॅक्टिकल, बटन दाबलं की इमोशनल, असं नाही होऊ शकत. माझं माणूस आहे मी. शिकून घे मग तसं स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला. ती वस्तू नाहीये, हाडा मासाचा माणूस आहे. हे बघ, तुला हवं ते सगळं नाही होणार अक्षरा. काय हवंय मला? हा, 14 वर्षांच्या मुलांना कामाला लावू नका, त्यांचं लग्न करू नका, त्यांना शिकू द्या, फी वाढ करू नका, एवढंच मागते ना मी. असं काय मागितलंय? चुकीचं बोलते मी? तू मॅनेजमेंट नाही, तुला हवं ते होणार नाही. तुम्हाला हवं ते करतेय ना कमल. प्लीज मला एकटीला सोडा. अशी काय तू? तुला त्रास होऊ नये म्हणूनच म्हणतोय ना मी. नका बोलू प्लीज, नका बोलू तुम्ही. मला एवढा त्रास होतोय, मी कुणाला काही बोलले का? हा, मी सगळं गपचूप सहन केलं ना. तुम्ही म्हणालात म्हणून मी राजीनामा सुद्धा दिला. आता अजून काय करू? जे वाटतंय सगळं ते असं आत दाबून ठेवू का? मला मला माझ्या मुलांचे चेहरे दिसतात डोळ्यासमोर. मी गेल्यावर विनयची भाजी इतर शिक्षक विकत घेतील का? मितालीचं लग्न थांबेल का? ह्या सगळ्याची काळजी वाटते मला. ओके, आय अंडरस्टँड. सॉरी. पण प्लीज नंतर बोलूया कमला, प्लीज. ओके चालेल, प्लीज तू तुझा वेळ घे, बोलू आपण नंतर. तिला सांगा, पुन्हा असा शानपणा केला तिला कामावरनं काढून टाकण्यात येईल. बजावा तिला. त्याची वेळच येणार नाही मॅडम. का? राजीनामा दिलाय तिने. नोकरी सोडतीये ती. नोकरी सोडते? तुमची ती आगाऊ मास्तरी नाक्षता. अक्षरा, तेच ते हो, नोकरी सोडते. वाचा. हो, रडताय कशा पाहिजे? हो, लेकी सारखी आहे मला अक्षरा. अहो, लेख परक्याचं धन असती, तिला एवढा जीव नाही लावायचा. वाचा तुम्ही, कळू दे आम्हाला ती काय म्हणते ती. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं. अगं त्रास होत असेल तर सोड जॉब. त्यांनी पोलीस बोलावले, उद्या अजून काहीतरी होईल. अगं माझं पण आयुष्य तुझ्यावर निर्भर आहे.
बरं पोरांनो मला सांगा, आपण जे करणार आहे ते बघून मॅडम थांबतील ना नक्की? हा हो दादा, आम्ही जे करतोय ते बघून मॅडम नक्कीच थांबतील. थांबतील ना? पण ह्यांच्या तोंडाकडे बघून काय मला कॉन्फिडन्स वाटत ना, डाऊट आलाय मला. अहो मग तुम्हाला काही सुचतंय का? अरे दाद्या, मला पण दुसरं काय सुचेना झालंय. मग हेच करू. हेच करूया. ए संतोष आले का मॅडम? चला रे, चला या. फुलपगारे सर आहेत आत? नाही, ते मीटिंग साठी बाहेर गेलेत. अच्छा, कधी येतील? ते माहित नाही, पण त्यांना लेट होणार असं सांगून गेलेत. ठीक आहे, मी मेसेज करते त्यांना. येते काका. खूप छान बोललीस आज. मॅडम तुम्ही शाळा सोडून जाता, तुम्ही सोडून गेला तर मी पण सोडून जाईल. काय बोलतोस तू? मी पण शाळा सोडणार. कौतुक आहे मला तुझं. खूप लकी आहेत मुलं, आणि आपणही. आपल्याला अशी शिक्षिका मिळाली. महोदय, माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मला शाळेमध्ये नोकरी करणं जमणार नाही. माझे हे पत्र 1 महिन्याची नोटीस समजून कृपया माझा राजीनामा मंजूर करून मला शाळा सोडून जाण्यास परवानगी द्यावी, ही नम्र विनंती. सॉरी. वाचा, पुढे वाचा. शाळेसाठी मी नोकरीनंतरही उपलब्ध असेन. मला संपर्क करण्यास संकोच करू नये. आजवर शाळेनं केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. शाळेची खूप प्रगती हो, आणि मुलांनी शाळेचं नाव मोठं कर.